स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। वांगी पंचायत समितीच्या या महिला उमेदवाराने हलवून सोडलं वातावरण। काँग्रेसच्या राजकुवर सूर्यवंशी काय म्हणाल्या मुलाखतीत। वांगी पंचायत समितीच्या उमेदवार देखील आज आपल्यासोबत आहेत। ताई, आज जर बघितलं तर इथं प्रचंड उत्साह आहे। ज्येष्ठ लोक असतील, तरुण असतील, अगदी लहान मुलं देखील असतील तुमच्या प्रचारात सहभागी आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण, काय सांगा? नमस्कार, मी राजकुवर दीपक सूर्यवंशी, वांगी पंचायत समिती गणाची काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार। सर, तुम्ही म्हणालात तसं आपला हा प्रचार सर्वसमावेशक चालू आहे आणि खरंच या मतदारसंघात आता खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे काँग्रेसला। आणि असं म्हणजे प्रत्येक घरात गेलं की मला जाणवतं आहे की बाबा साहेबांचं, स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या कामाचं किंवा साहेबांनी जे या भागाचं नंदनवन केलं त्याचं कुठंतरी लोकांना एक असा त्यांच्या मनात हे आहे की हो बाबा, आम्ही साहेबांच्यामुळं आज आम्ही हे दिवस पाहतोय। आम्हाला बरेच असे वृद्ध स्त्रिया वगैरे भेटल्या, त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं, म्हणजे असं सांगितलं आम्हाला की आम्ही म्हणजे आमच्या हाताला काम हे साहेबांच्यामुळं मिळालेलं आहे। आणि खरंच ते जे प्रेम या लोकांचं मिळते ते पाहून असं मन असं एकदम अजून आम्हाला उत्साह येतोय प्रचार करण्यासाठी आणि ही निवडणूक लढवण्यासाठी। पाठीमागील मुलाखतीत आपण आपलं विजन सांगितलं, भूमिका सांगितलं, अजूनही काय तुम्हाला असं वाटतं की जे महिलांसाठी किंवा तरुणांसाठी इतर काय प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं असं वाटतं? कसं आहे, पंचायत समिती, मी मागच्या मुलाखतीतच तुम्हाला सांगितलं की पंचायत समिती आणि महिला सबलीकरण, सक्षमीकरण हा खूप अत्यंत एकदम जवळचा विषय आहे। तर पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही फंड्स उपलब्ध होतील, सेस फंड्स वगैरे असतात आपल्या शाळांसाठी वगैरे, ते मला उपलब्ध करून द्यायचे आहेत। जे काय त्यांच्या शेतीसाठी मला शेती आणि व्यवसायात महिलांना उतरवायचं आहे, मला त्यांना त्याच्यामध्ये सक्षम करायचं आहे, याच्यासाठी माझा प्रयत्न राहील। यासाठी मी माझे स्वतःचे प्रोजेक्ट माझे चालू आहेत, ते मी आधी माझ्या शेतामध्ये मी स्वतः राबवते, मी प्रयोग करून पाहते आणि मगच मी इतरांना मार्गदर्शन करते। जसं की मेंढीपालन हा सुद्धा माझा प्रोजेक्ट आहे, कुक्कुटपालन हा माझा प्रोजेक्ट आहे। आम्ही दोघं पती पत्नी हे प्रोजेक्ट आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आधी राबवतो आणि त्याच्यानुसार आम्ही लोकांना मार्गदर्शन केले आहे। बऱ्याच स्त्रियांना कुक्कुटपालनाविषयी आम्ही दोघांनी मार्गदर्शन केलं आहे, त्यांचा व्यवसाय एकदम छान चालू आहे, त्यांची आर्थिक घडी बसत आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे। तसंच आत्ता बघा, तुम्ही लहान मुलांसाठी विचारलत मला प्रश्न, तर विद्यार्थ्यांसाठी आता बघा महाराष्ट्रातून जवळपास 25 मुलांची नासासाठी निवड झाली होती। तशाच मला संधी उपलब्ध करून द्यायच्यात। नासा असेल, होमी बाबा सेंटर असेल, अशा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये किंवा म्हणजे रिसर्चमध्ये मला मुलांना काहीतरी संधी उपलब्ध करून द्यायची आहे। यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन। खरं तर तुम्ही महिलांसाठी चांगलं मार्गदर्शन करताय, कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे। निवडून आल्यानंतर काय पुढे उपाययोजना करणार आहात यासाठी? तुम्हाला माहितीच आहे, उमेदच्या अंतर्गत बचत गटांसाठी मला आता आपल्या महिला बरेचसेच प्रोडक्ट्स बनवतात, तर त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे। जसे की भीमतडी जत्रा असेल, कृष्णाई महोत्सव असेल, असे बरेचसेच एक्झिबिशन्स असतात ज्याची मी माहिती घेतलेली आहे। तिथंपर्यंत मला महिलांना कसं पोहोचवायचं याची जबाबदारी मला स्वतःला घ्यायची आहे, का तर मला त्यांना एक त्यांच्या हक्काचं व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे। याच्यासाठी मी नेहमीच अग्रेसर राहीन। याबाबत तुम्ही काही महिलांशी चर्चा केली का? महिलांकडून काय प्रतिसाद येतोय? हो, महिलांकडून याच्यासाठी त्यांना आनंदच आहे, का तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी त्यांनाही बसवायची आहे। कुठल्याही महिलेला आपल्या संसारात थोडंफार हातभार लावण्याची इच्छा असतेच, तर त्यासाठी त्यांना या गोष्टीचा खूप आनंद आहे की आपण त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। आता जे तुम्ही महिलांसाठी काम केलंय यामध्ये काय महिलांना लाभ झालाय का यात? हो, मागच्या दिवाळीचीच एक गोष्ट आहे। माझ्या कॉन्टॅक्टमधल्या एक महिला आहेत, त्यांना मी एक प्रोजेक्ट दिला होता। आपल्या लक्ष्मीपूजनाला जो आपला एक बॉक्स येतो सगळ्या साहित्याचा, त्याच्यासाठीची मी आयडिया त्यांना दिली होती। तर त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांचे 20,000 बॉक्सेस हे झालेत, खपलेत
आणि त्याच्यातून त्यांना बराचसाच आर्थिक लाभ झालेला आहे. आणि असंच मी इतर महिलांना त्यांच्या उद्योगांसाठी शेळीपालन असू दे, मेंढीपालन असू दे किंवा इतर कुक्कुटपालन असू दे, या गोष्टींसाठी जे आर्थिक म्हणजे बँकांचं जे बचत गटामार्फत कर्ज वगैरे मिळतं त्याच्यासाठी मी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करते आणि ते कर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मी जबाबदारी मी पूर्ण करते. असं करून मी त्यांना आर्थिक सक्षम करायचा माझा प्रयत्न गेले 5-7 वर्ष झाला हा चालू आहे आणि तो असाच चालू राहील. आता बघितलं तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये आरोग्याचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, प्रामुख्यानं तो बघितला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता? महिला ही प्रत्येक कुटुंबाचा एक कणा आहे म्हटलात तर चालेल का. तर ती महिला जर सक्षम असेल, आरोग्याच्या दृष्टीनं जर ती व्यवस्थित असेल तरच ते कुटुंब ही निरोगी राहू शकतं असं माझं मत आहे. त्यासाठी बघा, मला आता सध्या हिमोग्लोबिन कमी असणं हा खूप मोठा एक महिलांच्यामधला प्रश्न आहे. कशामुळं? ते कामामुळं वगैरे आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मला त्यांना ती जनजागृती करायची आहे. दुसरं म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण आजकालच्या काळात खूप वाढतंय, त्याच्याबद्दलची जनजागृती मला करायची आहे. आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा आपलं भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून बरेचसेच आरोग्याचे कॅम्प होतात, आरोग्य शिबिरं होतात, त्याच्यातून मला जनजागृती करायची आहे. आणि मला स्वतःला एक वैयक्तिक लक्ष देऊन पंचायत समितीमार्फत येणाऱ्या आरोग्य सुविधा आपल्या प्राथमिक केंद्रात उपलब्ध करून द्यायच्या आहेत. हा माझा मानस आहे. का तर महिला ही परत एकदा सांगते की ती महिला म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक कणा असते, त्यासाठी ती निरोगी असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ह्या होत्या वांगी पंचायत समिती गणाच्या उमेदवार. तर त्या अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी मैदानात उतरले आहेत आणि निवडून आल्यानंतर त्या नक्की सोडू असं मत यावेळी व्यक्त केलेलं आहे त्यांनी. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, वांगी, कडेगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.